तुम्ही अशा महिला आहात ज्यांच्या सणांमध्ये गाठ आहे आणि ती गाठ अजिबात दुखत नाही, अशा स्थितीला काय केले पाहिजे? नमस्ते, मी डॉक्टर प्रियांका राठोड, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, कॅन्सर तज्ज्ञ, MG हॉस्पिटल लातूर. तर पाश्चिमात्य देशांचा डेटा आणि आपल्या भारताचा डेटा जर बघितला तर पाश्चिमात्य देशांमध्ये वयाच्या 50 नंतर कॅन्सर जास्त प्रमाणात आढळून येतो. पण आपल्या भारतामध्ये स्तनांच्या कॅन्सरचं प्रमाण हे वयाच्या 50च्या आतल्या वयोगटामध्ये जास्त दिसून आलेलं आहे. तर सुरुवातीची लक्षणं जर आपण बघितली तर साधारणतः असं आढळून येतं की स्तनांमध्ये गाठ येते आणि ती गाठ अजिबात दुखत नाही. तर 98% अशा स्थितीमध्ये कधीही स्तनांची गाठ दुखत नाही. 2 ते 3% केसेसमध्ये ही गाठ दुखू शकते. पण अशा स्थितीला काय केलं पाहिजे? तर सुरुवातीला तुम्ही जाणून घ्या की स्तनांचे कॅन्सर ह्याची चिन्ह कशी असतात. तर सुरुवातीला जेव्हा अर्ली ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे खूपच कमी स्टेजमधला जेव्हा कॅन्सर आपल्या शरीरामध्ये सुरू होतो त्यावेळेला त्याची लक्षणं साधारणतः जाणवत नाही, ती गाठ दुखत नाही. तर आपल्या हाताला ती कधीतरी अचानक ती गाठ कळून येते, मग ती आंघोळ करताना असो किंवा कपडे घालताना असो. तर बऱ्याच वेळेला तुम्ही माझ्या आधीच्या जुन्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, स्वतःच्या स्तनाची तपासणी कशी करायची आणि ती दर महिन्याला करायची. जर ही सवय आपल्याला आधीपासून असेल तर आपण निश्चितच ती गाठ ही फार कमी वेळेमध्ये ती आपण आढळून आपल्या निदर्शनात आणू शकतो. पण बाकीच्या केसेसमध्ये काय होऊ शकतं तर गाठीबरोबर चमडी, ही स्तनाची जी चमडी असते ती लाल होणे किंवा निपलमधून एक वेगळ्या प्रकारचा द्राव बाहेर पडणे. मग तो लाल रंगाचा असू शकतो, रक्ताचा असू शकतो, तो चिकट द्राव पण असू शकतो, तो पिवळ्या रंगाचाही द्राव असू शकतो. बाकीच्या साधारण केसेसमध्ये पाण्यासारखा किंवा हिरव्या रंगाचं पाणी येण्याचंही चिन्ह दिसून येऊ शकतात. स्तनांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपलं जे आपण संत्र खातो, संत्र्याचं साल कसं असतं, त्या सालीवर कसे बारीक 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 पुरळ किंवा डॉट्स असतात, डिम्पल्स असतात. तर तसे जे डिम्पल्स असतील तर ती स्किनला आलेली जी सूज असते ते ॲडव्हान्स केसेसमध्ये ते आपल्याला दिसून येतं. निपल आणि एरिओलाचा भाग आतल्या बाजूला खेचला जातो. तर अशी चिन्हही बऱ्याच वेळेला दिसून येतात. काही केसेसमध्ये स्तनांमध्ये गाठ न येता ती बगलेमध्ये गाठ आलेली असू शकते. तर हे सुद्धा कॅन्सरचं एक चिन्ह असू शकतं की बऱ्याच वेळेला स्तनांमध्ये गाठ नाही पण बगलेमध्ये गाठ आहे. तशा स्थितीला आपण काय केलं पाहिजे? एक तर पहिली गोष्ट, स्पेशालिस्ट डॉक्टरांना भेटून आपल्या गाठीचं निदान करणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही स्पेशालिस्टला भेटतात, स्पेशलिस्ट तुम्हाला तुमच्या ह्या नवीन चिन्हांबद्दल, जी आलेली गाठ आहे त्याच्याबद्दल तुमच्याशी पूर्णपणे माहिती काढून घेतील. त्याला ऑनसेट, ड्युरेशन आणि प्रोग्रेशन हे आम्ही आमच्या भाषेत म्हणतो की गाठ कधी दिसली आणि ती कधीपासून सुरू झाली आणि त्याचं प्रोग्रेशन कसं झालं. त्याचबरोबर तुमची काय फॅमिली हिस्ट्री आहे का. त्याचबरोबर गाठीला पुरावे म्हणजे गाठ होण्यासाठी काही अशा गोष्टी ज्या पास्टमध्ये घडलेल्या असतील की ज्याच्यामुळे कॅन्सर होण्याला त्या गोष्टी पूरक होत्या. पूर्वी कधी काही ऑपरेशन झालेलं असतील किंवा पूर्वी काही बायोप्सी केलेल्या असतील, त्या ह्या सर्व गोष्टींबद्दल स्पेशालिस्ट तुम्हाला विचारू शकतो. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सरे मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी. तर एक्सरे मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला स्पेशालिस्ट डॉक्टरांना अर्ली ब्रेस्ट कॅन्सर आणि ॲडव्हान्स ब्रेस्ट कॅन्सर ह्याच्यासाठी लागणारं जे सर्जिकल डिसिजन असतं की बाबा आधी सर्जरी करायची का आधी काही किमोथेरपी द्यायची, तर ह्या प्रकारचं डिसिजन घेण्यास खूप मदत होते. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोर बायोप्सी. कोर बायोप्सी म्हणजे ह्या स्तनांमध्ये जी येणारी गाठ असते ह्या गाठीचे छोटे छोटे तुकडे काढून ते तपासायला पाठवणे, ज्याच्यामुळे एक्झॅक्ट डायग्नोसिस म्हणजे हे एवढं इसेन्शियल आहे की कन्फर्मेशन होतं की बाबा हे कॅन्सर आहे किंवा नाही. आणि कॅन्सरचे बरेच प्रकारही असू शकतात. त्याच्यामध्ये हा आपला नेहमीचा रुटीन कॅन्सर जो शब्द आपण तो ऐकतो त्याचे बरेच प्रकार असतात. सार्कोमा असू शकतो, पॅजेट डिझीज असू शकतात. बऱ्याच वेळेला स्तनांचे होणारे ट्युबरक्युलोसिस, TB हा सुद्धा स्तनाच्या कॅन्सरसारखा मिमिक करतो, तर त्याचं सुद्धा निदान होऊ शकते. इव्हन साधी जरी गाठ असेल, ज्याला आम्ही बेनाईन ब्रेस्ट डिसीज म्हणतो, जे सुरुवातीला काही कॅन्सरसारखी चिन्हसुद्धा असू शकतात, तर हे बायोप्सीमुळे त्याचं एक्झॅक्ट कन्फर्मेशन होऊ शकतं. काही इन्फेक्शनच्या केसेसमध्ये इव्हन आम्ही ही कोर बायोप्सीसुद्धा टाळू शकतो आणि त्या इन्फेक्शनच्या केसेसमध्ये अँटीबायोटिक्स देऊनसुद्धा आपल्याला ही ट्रीटमेंट घेता येईल. तर ह्या सर्व माहितीसाठी तुम्ही संपर्क साधणे व खालील दिलेला दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल ID ह्याच्यावर तुम्ही स्वतः संपर्क साधू शकता. थँक्यू.